नमस्कार मित्रांनो. आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एक खून केलेल्या कैद्याला न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली. शिक्षा होती मरेपर्यंत फाशी देणे. 4 दिवसांनी फाशी होणार हे नक्की झालं होतं. तेव्हाच एक मानसशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी प्रयोग म्हणून त्या फाशी होणाऱ्या माणसावरती प्रयोग करण्याचे ठरवले. आणि तशा काही सरकारी परवानग्या काढून त्या कैद्याला सांगण्यात आले, 4 दिवसांनी तुला फाशी देण्याऐवजी विषारी साप तुझ्या कोठडीत सोडला जाईल आणि तो चावला की तू मरणार. मग तो दिवस येतो. कैद्याला डोक्यावरती काळी पिशवी बांधतात. फाशी देताना बांधतात अगदी तशीच आणि तासाभराने सुईने त्याच्या पायावरती टोचतात. थोड्या वेळाने बघतात तर तो कैदी काळा-निळा पडून फेस येऊन मरून जातो. मग त्याची बॉडी प्रयोगशाळेत पोस्टमॉर्टम करून चेक करतात. तर त्याच्या रक्तात सापाच्या विषाचे अंश सापडतो. किती जबरदस्त आपल्या विचारांचा परिणाम शरीरावर होत असतो. यातून आपण काय शिकलो तर मनाचा परिणाम शरीरावर कसा होतो हे बघण्यासाठी कैद्याला सुई टोचतात. पण कैद्याने आधीच मनाला सांगितलेले असते, साप आपल्याला चावणार आणि आपण मरणार. मग सुई टोचून सुद्धा कैद्याच्या कल्पनेमुळे किंवा भीतीमुळे तो काळा निळा होऊन फेस येऊन मरतो. म्हणजे मनाचा किंवा विचारांचा परिणाम शरीरावर किती होत असतो. म्हणून कोणत्या विचारांना मनात घर करून द्यायचं आणि कोणत्या विचारांना बाहेर काढायचं हे तुम्हीच ठरवा. कारण सापाच्या विषाप्रमाणे विषारी मन हे अनेक आजारांचे उगमस्थान आहे. पण एवढं नक्कीच सांगेन, आनंदी मन हे तंदुरुस्त शरीर आणि सुखी जीवनाचे जन्मस्थान आहे.